झी 24 तास एक पाऊल पुढे। आचार्य अत्रे यांच्या पुस्तकांच्या स्वामित्व हक्काबाबत कुणाशीही नव्याने करार करण्यात आला नसून सध्या ज्यांच्याकडे हक्क आहेत त्यांच्याकडेच ते राहणार असल्याचं आचार्य अत्रेंच्या वारसदारांनी स्पष्ट केलंय। हक्क विकत घेऊन 50 रुपयात आचार्य अत्रे यांची पुस्तकं वाचकांना उपलब्ध करून देण्याचा विचार अजब पुस्तकालयाने केला होता, पण अत्रेंच्या वारसदारांनी त्याला प्रतिसाद न दिल्यानं या विषयावर तुर्तास पडदा पडलाय। आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे मराठी साहित्य विश्वातलं एक बुलंद नाव। अत्रेंच्या जहाल लेखणीनं संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्रखर बनला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकारला। मराठा दैनिक आणि नवयुग साप्ताहिकाद्वारे त्यांनी खऱ्या पत्रकारितेचं दर्शन घडवलं। अत्रेंनी विपुल लेखन केलं। कऱ्हेचं पाणी हे त्यांचं 5 खंडातलं आत्मचरित्र गाजलं। मी कसा झालो मध्ये त्यांनी आपल्या जीवनातल्या शिक्षक, नाटककार, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक, संपादक, पत्रकार, वक्ता, नेता अशा विविध भूमिका उलगडून दाखवल्या। अत्रेंची ही पुस्तकं 50 रुपयात उपलब्ध करून दिली जाणार असल्याची चर्चा सुरू होती। अजब पुस्तकालयानं हा प्रयत्न केला, पण आचार्य अत्रे यांच्या या पुस्तकाचे हक्क अजब पुस्तकालयाला दिल्याचा निर्णय झालेला नाही, असं अत्रेंच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलंय। की अजबच्या मेहतांकडनं आम्हाला एक प्रपोजल आलेलं होतं, पण ते काही अजून पूर्णत्वाला गेलेलं नाहीये, त्याचा करार झालेला नाहीये किंवा त्याचं ज्या पद्धतीने वर्णन करण्यात येत आहे की आता हे सगळं झालेलं आहे, संपलेला वारसा पुढे चालवला तो त्यांच्या कन्या शिरीष पै यांनी। काही काळ मराठाचं संपादनही शिरीष पै यांनी केलं। शिरीष पै यांचे कविता संग्रह आणि आठवणींचे लेखसंग्रहही गाजले। पै घराण्याकडे आचार्य अत्रे यांच्या पुस्तकांचे हक्क आहेत। आचार्य अत्रेंची बहुतेक पुस्तकं ही परचुरे प्रकाशनानं प्रसिद्ध केली आहेत। परचुरे प्रकाशनाचे अप्पा परचुरे आणि आचार्य अत्रे यांचा स्नेह होता, त्यामुळे परचुरे प्रकाशनाला ही पुस्तकं मिळाली। त्यात बदल होऊन अजब पुस्तकालयाकडे हे हक्क जाणार अशी चर्चा सुरू झाली होती। याबाबत निर्णय झाला नसल्याचं अत्रे कुटुंबियांचं म्हणणं आहे। दुसरीकडे अजब पुस्तकालयाच्या शीतल मेहता यांनी याबाबत तुर्तास काहीही बोलण्यास नकार दिलाय। 50 रुपयात मराठी पुस्तकं उपलब्ध करून देण्याच्या अजब पुस्तकालयाच्या योजनेला वाचकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। आचार्य अत्रेंची पुस्तकंही 50 रुपयात उपलब्ध झाली असती तर त्यालाही वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला असता, असं मराठी साहित्य विश्वातल्या जाणकारांचं म्हणणं आहे। पण आचार्य अत्रेंच्या वारसदारांनी स्वामित्व हक्क न विकण्याचा निर्णय घेतल्यानं तुर्तास तरी आचार्य अत्रेंची पुस्तकं 50 रुपयात मिळण्याची योजना मार्गी लागेल असं दिसत नाहीये। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।